बातमी आहे संभाजीनगरमधली। आपण बघितलेलं होतं प्रचंड नाराजी नाट्य संभाजीनगरमध्ये घडलं आणि अखेर शिवसेना आणि भाजपची युती ही संपुष्टात आलेली आहे। स्थानिक पातळीवरती युती करण्यासाठी जवळपास 9 ते 10 वेळा चर्चेच्या फेऱ्या झडल्या तरी देखील सन्मानजनक तोडगा निघालेला नाही। अखेर भाजपच्या नेत्यांवरती या सगळ्याचं खापर फोडत संभाजीनगरमध्ये युती तुटल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केलेलं आहे। भाजप आणि शिवसेना आता वेगवेगळे लढणार आहेत। अखेरच्या बैठकीच्या वेळेला खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपर्कात होते। सकाळी भाजपकडून युतीमध्ये मेख मारणारा प्रस्ताव देण्यात आला। अखेर कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्यासाठी युती मोडली असं शिरसाट यांनी जाहीर करून टाकलं। भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अहंकारामुळे ही युती मोडली असंही त्यांनी म्हटलंय। काही लोकांचा हेतू पुरस्सर युती तोडण्याचा डाव होता असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला। तर शिरसाट यांचे आरोप भाजपच्या नेत्यांनी मात्र फेटाळून लावले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधली भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि यावरून आता आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले। संजय शिरसाट यांनी युती तुटण्यावरून भाजपवरती आरोप केले, तर संजय शिरसाट यांच्या आरोपांवरती भाजपच्या भागवत कराड यांनी पलटवार केला। कालचा प्रस्ताव तर हो चुकी झाल्यात असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडीला या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाहीत आणि नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही। म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय। स्वतःची ताकद आमची वाढली, आम्ही काही करू शकतो हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही म्हणजे अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्या आदेशानुसार रात्री 3 पर्यंत बैठक झाली। आम्हाला ज्या सूचना आल्या त्या सूचना आम्ही पाहिल्या आणि त्या सूचना घेऊन आम्ही त्याचप्रमाणे यादी त्यांना दिली आणि शेवटी तेही त्यांनी मान्य केलं। परत 4 बदला म्हणले आणि परत 4 वाढवून द्या। पण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांच्या रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीनंतर बदलाची गरजच नव्हती। पण मग तुमचा अहंकार नडला की नाही नडला? अहंकार कुणाचा नडला? अहंकार आणि इंटरनल पॉलिटिक्स शिवसेनेमधलं हे युती तुटण्यास जबाबदार आहे। शिवसेनेतले इंटरनल पॉलिटिक्स एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।